उन्हाळ्यातील उष्ण वाऱ्यांनी किंवा प्रवासाने चेहरा वारंवार काळा पडतो किंवा आग मारतो किंवा जळतो असं असेल तर 4 फेस पॅक तुम्हाला सांगते, जे तुम्हाला जे सूट होतील ते वापरा. पहिला आणि सर्वोत्तम ते म्हणजे गुलाबाच्या पाकळ्या किंवा अगदी घरातला गुलकंद, मध, दही एकत्र छान करायचा आणि चेहऱ्याला लावायचा. 15 ते 20 मिनिट ठेवायचा आणि चेहरा धुवून टाकायचा. याच्याने देखील पटकन थंडावा मिळतो आणि चेहऱ्याचं टॅनिंग निघून जातं. खूपच जास्त जळजळ होत असेल तर चंदनाची पावडर, हळद, दही आणि किंचित पाणी छान मिसळून चेहऱ्याला लावायचं. काही वेळ राहू द्यायचं आणि त्याच्यानंतर काही वेळ म्हणजे कोरडं होईपर्यंत राहू द्यायचं आणि छान मस्त थंड पाण्याने धुवून टाकायचा. जर रात्री पूर्ण रात्रभर ठेवायचा असेल आणि चेहरा टवटवीत पण करायची असेल तर याच्यासाठी कोरफडीचा गर छानपैकी हळद आणि दह्यामध्ये मिक्स करायचा. दही नसलं तरीच पण चालेल. कोरफडीचा गर आणि हळद मिसळून चेहऱ्याला लावायचं, जेणेकरून चेहऱ्याला उष्णतेमुळे जो जखमा झालेल्या असतात, टॅनिंग झालेलं असतं ते पण छान भरून येतो आणि तजेला पण मिळतो. चौथा असा आहे की जो मी नेहमी वापरतो, बीटाचा रस पाव चमचा, दोघांपैकी एक वापरलं तरी चालेल. हळद आवर्जून टाकावी, दही टाकावं आणि काकडीचा किस हे छान मिसळायचं आणि चेहऱ्याला लावायचं. आता याच्यामध्ये महत्वाची गोष्ट अशी आहे की कुठला पण फेस पॅक हा त्वचा काही प्रमाणात तरी खरवडून काढतो. त्यामुळे उन्हाळ्यात जे फेस पॅक वापरतात त्यासाठी पहिली टीप तर कोरडे होत आले का लगेच चेहरा धुवून घ्यावा. त्यानंतर चेहऱ्याला मॉइश्चर किंवा साय जरूर लावावी. याशिवाय चेहरा स्वच्छ झाला पाहिजे, भाजलेला पणा कमी झाला पाहिजे, टॅनिंग कमी झालं पाहिजे, याशिवाय उजळपणा पण आला पाहिजे. यासाठी सर्व फेस पॅक मध्ये तुम्ही दही आवर्जून वापरू शकतात, कारण दह्यामध्ये नॅचरली अनेक विटॅमिन्स आहे, प्रोटीन्स आहे आणि स्वतःचं एक नैसर्गिक मॉइश्चरायझिंग पण आहे. याशिवाय दही हे खायला उष्ण गुणांचं आहे, पण स्किनवर जर लावलं तर ते स्पर्शाने शीत आहे, म्हणून ते उष्णतेपासून देखील रक्षण करतं. आणि आता यापैकी शेवटचा मुद्दा की तुम्हाला अतिशय जास्त उन्हाचा त्रास जर होतच असेल तर आवर्जून वापरण्याजोगं एकमेव औषध ते म्हणजे चंदनाची पावडर आहे. आपल्याकडे बघा विठ्ठलाला सुद्धा चंदनाचा लेप लावला जातो. इतकं चंदनाचं महत्व आहे. चंदनामुळे उष्णता शोषली जाते आणि त्वचा अतिशय निरोगी व्हायला देखील मदत होते.